सक्सेस वाला षटकार, सक्सेस वाला षटकार. नमस्कार. सक्सेसवाला षटकार या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मला सांगा 1+1 ह्याचं उत्तर काय? अगदीच सोपं आहे, अगदी कुणीही सांगू शकतं. 1+1 म्हणजे 2. हो, हेच आहे उत्तर. पण काय होतं की वेगवेगळ्या क्षेत्राचा आपण विचार केला त्यावेळेला 1+1 म्हणजे जोडीनं एकत्रितपणे काम करत यशस्वीता गाठलेले अनेक जण आपल्याला आठवतात. अशी बरीच उदाहरणं सांगता येतात. म्हणजे बघा की क्रिकेटमधली सचिन आणि सौरभची जोडी असेल, संगीत क्षेत्रामधली अजय अतुलची जोडी असेल, व्यवसाय क्षेत्रामधली आणखीन एक अशीच जोडी आज आपल्या समवेत आपल्या कार्यक्रमात आलेली आहे. आजच्या डिजिटल युगात जगण्याच्या शर्यतीत धावताना माणसाला गरज आहे ती उत्तम प्रतिकार शक्ती आणि उत्तम आरोग्याची. आणि हीच गरज साधारण 15 वर्षांपूर्वी ओळखून एका शेतकरी कुटुंबातील तरुणानं, ज्याला लहानपणापासून झाडं लावणं आणि जगवणं हे बाळकडू मिळालं, अशा जिज्ञासू तरुणानं सौर सूप या फळांचा, त्याच्या पाल्याचा अभ्यास केला. आणि असं म्हणतात, पेराल तेच उगवेल या उक्तीप्रमाणे त्या तरुणाची आपल्या कामाप्रती असलेली जिद्द, चिकाटी ह्याचं फळ म्हणजेच आजचं बॉर्निल सौर सूप हे प्रॉडक्ट. आणि ह्या प्रॉडक्टला आपलं नेटवर्किंग, मार्केटचा अभ्यास, ग्राहकांची गरज ओळखून आपल्या कौशल्यानं त्यांच्यापर्यंत बॉर्निल सौर सूप पोचवणारा त्याचा जिद्दी साथीदार. बोर्निल सौर सूपचे फाउंडर नील आणि अक्षय, तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. या ब्रँडविषयी खूप जाणून घ्यायचं आहे, मनात प्रचंड उत्सुकता आहे. सगळ्यात आधी मी असं विचारेन की बोर्निल सौर सूप हा ब्रँड व्हावा हे सगळ्यात आधी कोणाच्या डोक्यात आलं, कोणाच्या मनात आलं? माझं बेसिकली नाव नील आणि फळाचं नाव सौरसूप. हां. आणि मी राहायला बोर्डीला आहे, त्यामुळे बेसिकली बोर्डीतलं नील आणि हे सौरसूप हे आपण जे प्लांटेशन्स केलं हे बोर्डीत केलं म्हणून त्याला बोर्निल सौरसूप असं म्हटलं जातं. बरं. हे सौरसूप हे एक फळ आहे. बेसिकली हे फळ आहे, ह्याला आपल्या भाषेमध्ये लक्ष्मण फळ म्हटलं जातं. बरं. आणि ह्या फळाचं मध्ये कसं आहे माहिती का, सॉर अँड स्वीट म्हणून त्याला सौरसूप म्हटलं जातं. खट्टा मिठा. हे फळ फार छोटं आहे. फळ ह्याच्यापेक्षाही मोठं येतं, म्हणजे ते 2.5-3 किलोचं प्रॉपर मोठं फळ येतं. पण मग यावरचं संशोधन नील कसं सुरू झालं? आमच्या घरात दारात जे झाड होतं ते अचानक त्याची पानं आणि फळ एकदा कोणतरी घेऊन गेलं. कोण घेऊन गेलं माहिती नाही, म्हणून आपण पहिल्यांदा इग्नोर केलं का, सोडून दिलं का, कोण घेऊन गेलं त्याचं जाऊ द्या. पण त्या असं होतं का सेकंड टाइम पण सारखंच झालं, थर्ड टाइम पण कोणीतरी घेऊन जात होतं हे तुमच्या लक्षात आलं? हा लक्षात आलं का कोणतरी काहीतरी करतं याचं. म्हणून आपण लोकांना विचारायचा प्रयत्न केला. तिसऱ्या-चौथ्यांदा ज्या टायमाला गेलं त्या टायमाला आम्हाला समजलं नाही ही कोणतरी कुठल्या तरी कंपनीला नेऊन दिली जातात ही पानं. बरं. आणि फळं सुद्धा ही कंपनीला दिली जातात. मग आपण त्या कंपनी बरोबर विचारायचा प्रयत्न केला. त्या टायमाला त्याने सांगितलं का ह्याच्यामध्ये जी विटॅमिन्स आहेत ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगाचं होतं, किंवा ह्याच्यामध्ये जे विटॅमिन्स आहेत ते कॅन्सरसारख्या पेशंट्सला दिले जातात. तसं ह्याच्यामध्ये हायली सी विटॅमिन्स आहेत, कारण आंबट आहे, आमसूळ आहे, पण आंबट गोड म्हणतो ना. हो हो. हायली सी विटॅमिन्स आहे, त्यामुळे कसं एनर्जी एस्क्युलेशनचं काम होतं. आणि कुठलाही पेशंट असेल तर त्याला इम्युनिटी किंवा त्याला एनर्जी हीची गरजच असते. ह्याचं संशोधन असं झालं का आम्ही ही फळं, मग आमच्याकडची पानं आणि फळं ही आम्ही आमच्या इकडच्या डॉक्टर्सना प्रोव्हाइड केली आणि काही लॅबोरेटरीजना प्रोव्हाइड केली का खरोखर ह्याच्यामध्ये आहेत का नाही आहेत, का विटॅमिन्स आहेत किंवा गुणधर्म आपण म्हणतो ते आहेत का नाही आहेत. तर ह्याच्यात कसं आहे, आम्ही 2004 पासून ही सुरुवात केली होती आणि आम्ही 10 वर्ष याच्यावर रिसर्च केला. तर ह्याची शेती कशी केली जाते, म्हणजे काय? ह्याची शेती आपण बोर्डीमध्ये ह्याची शेती केली जाते. हे नॉर्मल जशी झाडं लावतो, सीताफळाची जशी झाडं लावली जातात किंवा रामफळाचं जशी शेती केली जाते तशीच ह्याची शेती केली जाते. पण या पुढची सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असते, प्रोडक्ट झालेलं आहे त्याचं नेटवर्किंग, मार्केटिंग हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. अक्षय, त्याबद्दल तू सांगा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं, हे प्रोडक्ट इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर करणारे आम्ही सर्वात प्रथम आहोत. म्हणजे इंडियामध्ये हे फक्त प्रथम आम्ही मॅन्युफॅक्चर केलं आणि एक स्टेज आलेली की त्याला आम्हाला पॅन लेवलवर घेऊन जायचं होतं. तर फळांपासून बाय प्रोडक्ट बनवायचे कसे, पहिले त्याचे व्हेरियंट्स काय काढायचे, त्याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे. बरं, झाडांच्या सालीपासून, खोडापासून ते फळांपर्यंत प्रत्येक गोष्टींचा वापर करून आम्ही ते लोकांपर्यंत कसे पोचवू शकतो
हे सर्वात महत्त्वाचं होतं. मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं, त्याला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज केलं. आम्ही एक जार काढलेला आहे. जार म्हणजे काय बघा, हा जार आहे. आता हा जार महत्त्वाचा म्हणजे काय, आम्ही फक्त फळाची साल काढली, मधला स्टेप दांडा काढला, ॲज इट इज फ्रूट आम्ही ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, विदाउट प्रिझर्वेटिव्ह, विदाउट ॲडिंग एनिथिंग. 6 महिन्याची शेल्फ लाईफ विथ NABL अप्रूव्ड सर्टिफिकेट. म्हणजे ज्यांना फळ सुद्धा खायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही ऑप्शन दिलेले आहे की तुम्हाला फळ नसेल, जार कॅरी करा, हँडी आहे, बॅगेट ठेवा, चला. 6 महिन्याची शेल्फ लाईफ आहे. तुम्ही कधी फक्त ओपन केला, 1 स्पून खायचं, मग रेफ्रिजरेटेड, कारण नॉर्मल बाहेर ठेवू शकतो. फळ खातात, कारण ह्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह नाही, काही ऍडिटिव्ह नाही. फ्रूट सारखं फ्रूट तुम्हाला आहे. खाताना ह्याच्यामध्ये बिया सुद्धा मिळणार. हा, म्हणजे बियांसकट आम्ही त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. तर अशी टेक्नॉलॉजी पण आम्ही भारतामध्ये आहे की आम्ही अशा प्रकारे आम्ही वेगळ्या माध्यमांमध्ये देतो. आता हे लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं, मग सुरुवातीला आम्ही काय केलं, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा वेगवेगळ्या ऑनलाईन चॅनल्सचा आम्ही वापर केला. मग त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे प्रोडक्ट आमचे लिस्टिंग केले. आज जवळजवळ आमच्याकडे 16 ते 17 प्रोडक्ट फक्त सोरसूपचे आहेत, इन्क्लुडिंग आईस्क्रीम. काय सांगताय? म्हणजे इन्क्लुडिंग आईस्क्रीम, ह्याच्यामध्ये आमचे इन्क्लुडिंग आईस्क्रीम असे बरेच प्रोडक्ट बनवलेले की आम्ही जे लोकांपर्यंत पोहोचवतो. म्हणजे एक हेल्थ कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट कशा प्रकारे लोकांबरोबर पोहोचवायचे. आजच्या दुनियामध्ये सर्वात फास्टेस्ट आहे ऑनलाईन. आज तुम्ही घरी बसलाय, ॲमेझॉनवरती ऑर्डर टाकली, आली, रिव्ह्यूज बघतात, तिकडून लोक आम्हाला भरपूर ऑर्डर्स देतात, भरपूर करतात. एक जेन्युइन ब्रँड म्हणून आम्ही गेल्या 9 वर्षामध्ये आमची एक इमेज ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बनवलेली आहे. जे आम्ही पूर्ण सगळे प्रोडक्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती लिस्टिंग केलेले आहेत. इंडिया नाही तर इंडियाच्या बाहेर सुद्धा आम्ही हे प्रोडक्ट पाठवतो. म्हणजे अशा प्रकारे आम्ही याचं नेटवर्किंग केलेलं आहे, घराघरापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे ती प्रसिद्ध गोष्ट सुद्धा आहे, हो, स्लो अँड स्टेडीची. कासवाच्या गतीनं गेला तरी शर्यत शर्यत आपणच जिंकायची असं आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याचे जे न्यूट्रिशन कंटेंट आहेत ते आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यासाठी जर तुम्ही आमचे सगळे प्रोडक्ट बघाल, ह्याच्यामधले मोस्ट ऑफ 90% विदाउट प्रिझर्वेटिव्ह प्रोडक्ट आहे. अक्षय, याला जोडून मी असं विचारीन की या प्रोडक्टचं सेवन कोण करू शकतं? म्हणजे कुठला एक विशिष्ट वयोगट आहे का? पुन्हा ते सेवन करण्याचं काही वैद्यकीय प्रमाण आहे का? कारण ते पण खूप महत्वाचं आहे. हो. हे कसं आहे, हायली सी विटामिन फ्रूट आहे. त्यामुळे 5 वर्षाच्या मुलापासून तुम्ही 90 वर्षापर्यंत कोणीही खाऊ शकतं. ह्या प्रोडक्टचा सर्वात जास्त जो आमच्याकडे कन्झ्युम करणारा जो वर्ग आहे तो कॅन्सर पेशंटचा वर्ग आहे. बरं. हां, ते त्यांच्या इम्युनिटीसाठी ह्या सोरसूपच्या गोष्टींचा प्रयोग करतात. बरं, ह्याचं सेवन कसं करायला हवं? ही बोर्निलची जी बॉटल आहे, सोरसूप बोर्निलची बाटली आहे, ही 250 ml ची बाटली आहे. ह्याच्यामध्ये 200 ग्रॅम पल्प आहे आणि ह्याच्यातला तुम्हाला 125 ml म्हणजे जवळजवळ 100 ग्रॅम पल्प हा एका दिवसाला घ्यायचा असतो. ह्याच्यामध्ये कसं आहे का, तो तुम्हाला इनफ असतो एक दिवसाला एका ह्युमन बॉडीसाठी. आणि ही बॉटल्स आहे, ही कशी आहे की 250 ml ची बाटली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक दिवसाला 125 ml आणि दुसऱ्या दिवशी 125 ml, म्हणजे 2 दिवसात तुम्हाला ती बॉटल संपवायची. तुम्ही 125 ml कन्झ्युम करतात तेव्हा तुमच्या एखादा ह्युमन बॉडीमध्ये 70 to 80 ग्राम्स पल्प जातो, जो ऑल ओव्हर पूर्ण डेच्या एनर्जी ऍक्टिव्हिटीसाठी इनफ असतो. म्हणजे ही बोर्निल सोरसूपची एक बॉटल 2 दिवसांसाठी पुरेशी हो आहे. हो हो नक्कीच. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे आता ही पावडर प्रोडक्ट आहे. हा प्रोडक्ट तुम्हाला 2 कप पाण्यामध्ये, साधारण 250 ml पाण्यामध्ये 1 चमचा पावडर टाकायची. ती 2 कपचं तुम्हाला 1 कप उकळून हलका ब्राऊन कलरचा एक काढा जसा होतो, तो बोर्निलचा काढा तुम्ही घेतला सकाळ संध्याकाळ, दॅट इज ॲज हेल्थी ॲज ग्रीन टी. रोजच्या धक्काधुक्कीच्या जीवनामध्ये आपण रोज काढा करणं हे करणं पॉसिबल नसतं. म्हणून त्याच्यासाठी आम्ही दुसरं ऑप्शन आणलं, बोर्निल सॅशे टी. ह्याच्यामध्ये काय आहे, जस्ट तुमचे सॅशेज आहेत, जस्ट डिपिंग टी वाले. आता डिपिंग टीचे सॅशे खूप फास्ट अँड ह्याच्यामध्ये यूज होतात. सो ही टी आहे, दिस इज ॲज गुड ॲज ग्रीन टी. आता ह्याच्यामध्ये ही सॅशे आम्ही प्रोडक्ट बनवलेलं आहे. हे बघ, ओपन करायचं, जस्ट रोजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वेळ नसेल, डिपिंग टी आहे. हो, किती छान. सेम डिपिंग टी. म्हणजे तुम्हाला डीप करायचं आहे, 3 ते 5 मिनिटं ठेवायचं आहे, इट इज रेडी. म्हणजे सकाळ संध्याकाळ किंवा तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी 2 वेळा दिवसातनं घेतलात तरी इनफ होते. तेवढे तुमच्या बॉडीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशा वेगवेगळे प्रोडक्ट बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे ही कॅप्सूल आहे. कॅप्सूल आता काही जणांना कडवटपणा आवडत नाही, म्हणजे काही जणांना आफ्टर टेस्ट असते का ग्रीन टी आवडत नाही, मग त्यांना कसं आहे कॅप्सूल्स आहे, काय ओपन घेतली तर तुम्हाला समजतही नाही. तसं ती कॅप्सूल्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सकाळ संध्याकाळ 1 कॅप्सूल घ्यायची आहे. आता या सगळ्यामध्ये आता प्रोडक्ट तर बघितलेली आहेत,
या बरोबरीने मगाशी बोलता बोलता एक अतिशय महत्त्वाचा विषय आला, तो म्हणजे कॅन्सर पेशंट करता आपलं प्रोडक्ट म्हणजे बोर्निल सोरसूप खूपच फायद्याचं आहे. हो, बराचसा कॅन्सर पेशंटचा वर्ग आमच्याकडे आहे. ऑल ओव्हर इंडियाला आम्ही 5000 पेशंट याचे डेली बेसिसवरती अटेंड करतो. बेसिकली कॅन्सर पेशंट ह्यांना कन्झ्युम करतात कारण हे खूप हायली सी विटॅमिन आहे. आणि कॅन्सर पेशंट्समध्ये काय असतं, केमोथेरपी रेडिएशन्स जेव्हा चालू असतं त्यांची इम्युनिटी खूप वीक असते आणि खूप डाऊन होते. त्यावेळेला त्यांचे प्लेटलेट्स काउंट वाढणं किंवा त्यांच्या याच्यामध्ये एक एनर्जी लेवल मेंटेन करणं हे खूप गरजेचं असतं. काही लोक एक लेमनवर लेमन ज्यूस हे अशा सी विटॅमिन्सच्या गोळ्या चालू करतात. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही सोरसूप फ्रूट घ्याल ह्याच्यामध्ये हायेस्ट सी विटॅमिन आहे. म्हणजे इट इज रिच इन सी विटॅमिन असं म्हटलं जातं त्याला. जर तुम्ही सोरसूप हे नाव फक्त गुगलवरती टाका तर त्या फळाला अँटी कॅन्सरमध्ये कॅटेगराईज केलेलं आहे. म्हणजे ईट ॲपल की डॉक्टर हवे तसं ह्या सोरसूप हे प्रत्येक कॅन्सर पेशंटने खाल्लेलं आहे. आणि हे तर इंडियाच आहे. बेसिकली आम्हाला ऑस्ट्रेलिया, USA, UK ऑर्डर्स येतात की आम्हाला ह्या फळाची प्रोडक्ट्स आम्हाला पोचवा. मग आम्ही त्यांना इकडनं डिस्पॅच करतो. बेसिकली ह्या फळाचं एज्युकेशन होणं म्हणजे लोकांना ज्ञान होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे बऱ्याचशा असंच नाही कॅन्सर पेशंट व्यतिरिक्त पण जे रोज जिममध्ये जाणारे आहेत त्यांच्या इम्युनिटीसाठी आहेत. बरेचसे ड्रिंक्स येतात आजकाल त्याच्यामध्ये कॅफिन बेस असतो सगळं असतं. पण हे ॲज गुड ॲज तुमचं सी विटॅमिन आहे. जसं सी विटॅमिन तुम्ही नॅचरली घेतात त्या प्रकारे हे आम्ही फॉर्म्युलेट केलेलं आहे की म्हणजे अत्यंत प्युअर आणि नॅचरल असं आपलं हे प्रोडक्ट आहे. अक्षय, नील, खरोखर तुम्हा दोघांच्या ध्येयासक्त वृत्तीबद्दल मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतंय. नील, तुझी जिज्ञासू वृत्ती. अक्षय, तुझ्याबद्दल सांगायचं तर उत्तम नेटवर्किंग. यामुळे बोर्निल सोरसूप सारखा एक अतिशय चांगला ब्रँड लोकांसमोर आला आणि अनेकांना त्याचा फार चांगला आरोग्यदायी फायदा होतो. ह्याच्याविषयी मी तुम्हाला इकडे एक आवर्जून गोष्ट सांगू इच्छितो की हे जे फळ आहे हे इंडियामध्ये जेव्हा आणलं तेव्हा बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं. तेव्हा बऱ्याच ठिकाणी आम्ही हे फळ आहे ना हे रजिस्टर केलं. म्हणजे हर्बेरियम लॅडर म्हणून एक सेंट झेवियरचं कॉलेज आहे तिकडे आम्ही हे फळ रजिस्टर केलेलं आहे आमच्या नावाने. म्हणजे हे स्पेसिमेन आम्ही दिलेले आहे तुम्हाला म्हणून. म्हणजे बऱ्याच लोकांना फ्रूट माहीत नव्हतं. बऱ्याच ठिकाणी असं झालं की फ्रूट आम्ही जाऊन रजिस्टर केलेलं की असं एक फ्रूट स्पेसिमेन आहे. आम्ही मणिपूर गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट होता प्लांटेशनचा. त्याच्यासाठी जवळजवळ आम्ही 1-2 लाख सीड्स दिलेले आहेत सोरसूपच्या प्लांटेशनसाठी. म्हणजे तिकडे सुद्धा आम्ही बऱ्यापैकी झाडं आणि त्याचे सीड्स आम्ही पोचवण्यात यशस्वी झालेलो आहे. बोर्निल सोरसूपचे भविष्यातले काय प्लॅन्स आहेत? बोर्निल सोरसूपचे भविष्याचे प्लॅन्स आहेत का जास्तीत जास्त लोकांच्या घरोघरी पोचावं. ही जशी आपण म्हणतो का ही नैसर्गिक संपत्ती आहे आपली तर ती लोकांच्या घरी आणि ही आपली संपत्ती आहे ती लोकांपर्यंत पोचावी. त्याच्यामध्ये असं आहे का हे जर तुम्ही बघितलं तर हे असं नाही का एकच उत्पन्न घ्यायचं आहे. शेतकऱ्यांच्या हिशोबाने विचार केला तर एकच ठिकाणी नाही. तुम्ही दुसरे कुठली तुमची झाडं लावली असेल त्या झाडामध्येही लावू शकतो. आपण हे बोर्डीला प्लांटेशन्स केलं आहे. हे 2 चिकूच्या झाडांमध्ये प्लांटेशन्स केलेले आहे. म्हणजे तुम्ही सांगता पहिलं इन्कम आणि दुसरं इन्कम त्याला तुम्ही सेकंड इन्कम म्हणून बघू शकता. बोर्निल सोरसूप कॅटेगरी जेव्हा आम्ही लॉन्च केली त्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसऱ्या लोकांसाठी म्हणजे नॉर्मल लोकांना ज्यांना काही पाहिजे आहे एक वेगळी कॅटेगरी म्हणून आम्ही लेमन ज्यूस आणि चिकू स्प्रेड अशा दोन्ही गोष्टी काढल्या. जसं नीलने सांगितलं की चिकूच्या झाडांमध्ये आम्ही ह्याचं प्लांटेशन केलेलं आहे तर चिकूचे सुद्धा आम्ही बाय प्रोडक्ट बनवलेले आहे. म्हणजे आजपर्यंत फ्रूट स्प्रेड ही संकल्पना मार्केटमध्ये खूप आता आलेली आहे. तर फ्रूट स्प्रेडमध्ये आम्ही चिकूचा फ्रूट स्प्रेड काढलेला आहे. म्हणजे चिकू या फळाचा फ्रूट स्प्रेड लाईक जॅम. म्हणजे जॅम सारखं तुम्ही फ्रूट स्प्रेड ब्रेडला लावून हे आणि लहान मुलांना बरेच आवडतं. तसं चिकू ह्याच्यामध्ये एवढे विटॅमिन्स आहेत खूप स्वीट आहे चांगलं आहे. पण नॉर्मल तुम्ही कोणाला द्याल तर मुलं खात नाहीत. मग त्यांना कुठच्या माध्यमातून द्यायचं. मग त्यांना आम्ही स्प्रेड बनवलेला आहे की तुम्ही नॉर्मल हेल्दी ब्रेकफास्ट टिफिन ब्रेडला लावून किंवा चपातीला लावून तुम्ही जसं आपलं इंडियन रुटीनमध्ये असतं तुम्ही जॅम स्प्रेडवर त्याला जसं जॅम लावता त्याच्या जागी चिकू स्प्रेड लावा. फ्रूट कन्झम्पशन पण होतं. फ्रूट त्यांना विटॅमिन्स पण जातात. त्याच्यामुळे ती एक कॅटेगरी काढलेली आहे. जसं लिंबू. आता लिंबू बऱ्याच ठिकाणी आपल्याला मिळतं बऱ्याच ठिकाणी नाही मिळत. मग करायचं काय तर आम्ही एक लेमनेड बॉटल काढलेली आहे ज्याच्यामध्ये लिंबूच्या फळांचा रस असतो. ती बॉटलसुद्धा विशेष महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आमच्याकडे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आणि विदाऊट ॲडिंग एनिथिंग आम्ही फक्त फळांचा रस हॉट फिल बॉटलमध्ये पॅक करून तुम्हाला देतो.
कॅरी करायचं. लिंबू जर तुम्हाला कुठे ट्रॅव्हलिंगला कापायला नाही मिळत, लिंबू नाही मिळत, 2 ड्रॉप्स लेमनचे टाका, सेम ॲज इट इज लिंबू. वा वा. हे सगळे प्रोडक्ट आम्ही फ्युचर प्लॅनसाठी किंवा याच्यासाठी आमच्याकडे ऑनलाईन वेबसाईटवर सगळीकडे अवेलेबल आहेत. आमची स्वतःची वेबसाईट आहे www.sourceofservices.com. ह्याच्यावरती तुम्हाला सगळे प्रोडक्ट फ्री ऑफ डिलिव्हरी मिळतील. भारतात जगभरात आता आपली प्रोडक्ट जात आहेत हे तर आहे, पण दरांच्या बाबतीत काय, म्हणजे किमती? दरांच्या बाबतीत जर तुम्ही सांगाल तर कम्पेअर टू अदर ब्रँड्स, म्हणजे जसं तुम्ही बघाल UK US ला जे जे काही आहे खूप चीप रेट आहे. जसं ही आमची आता टी आहे, ह्याच्यामध्ये 25 सॅशे येतात, ही फक्त 300 रुपयाची. सो 25 सॅशे तुम्हाला 300 रुपीजमध्ये मिळतात. आणि आरोग्य मिळतंय ना सगळ्यात आरोग्य मेन महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही एक साधा बर्गर पिझ्झा तरी खायला गेलात तरी तुमचे 500 to 1000 रुपये bill आरामात. सहज होतं, विथ प्रिझर्वेटिव्ह फूड, विथ तुमचं आर्टिफिशियल कंटेंट. आता ह्याच्यामध्ये तुमचं सर्वात हे फ्रूट जार आहे, हा बघा, हा छोटा फ्रूट जार, हा 200 ग्रॅमचा फ्रूट जार फक्त 500 रुपीजचा आहे. त्याच्यामध्ये हा आरामात एक मुलं कन्झ्युम केलं की पूर्ण आठवड्याभराचा त्याचा रिच सोर्स आरामात कन्झ्युम करू शकतो. तर अशा प्रकारे मग इकॉनॉमिकल त्याचे रेट्स खूप ठेवलेले आहेत, जेणेकरून सर्वसामान्यांना परवडू शकते. परवडतील. इवन आमच्याकडे काही जे गरजू व्यक्ती येतात की आमच्याकडे काही जणांचं सर खरंच फायनान्शियल प्रॉब्लेम असतो, तर त्यांच्यासाठी आम्ही वेगळी डिस्काउंटची सुद्धा तरतूद करून ठेवलेली आहे. आपले गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत, आपले पोलीस कर्मचारी आहेत, आपले दुसरे सेंट्रलचे काही कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही वेगळं एक डिस्काउंट ऑफर्स आम्ही आमच्याकडे ठेवलेलं आहे की हा स्लॅब त्यांच्यासाठी आम्ही डिस्काउंट ऑफरमध्ये ऑलरेडी देत आहोत. आज आपली मुलाखत बरेच जण बघतायत, तरुणाई बघते, या तरुणाईला तुम्ही काय मार्गदर्शन कराल, कुठला ब्रँड मंत्र द्या? आमचं म्हणणं असंच आहे की कुठचंही काम कराल ते जिद्दीने आणि धाडसाने करा. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट फोकस किंवा एका विजनने बघाल आणि त्याच्या पाठीच दिवस रात्र कराल, मग काही करू नका, दिवस रात्र सगळं सोडून त्याच्यामागेच काम करा, तुम्ही नक्की त्याच्यामध्ये सक्सेस व्हाल आणि तुम्ही नक्की त्याच्या पाठी जाल. तर प्रत्येक तरुण पिढीला किंवा येणाऱ्या नवीन उद्योजकांना मला हेच सांगायचं आहे की गोष्ट प्रत्येक युनिक करा किंवा कुठची करा, पण ती पूर्ण एंडपर्यंत करा. मग जरी तुम्ही त्यात फेल झालात तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकतात, पण पुन्हा सुरुवात केलेला अनुभव हा एक एक्सपिरियन्स अनुभव, एक एक्सपिरियन्स सुरुवात असते. त्याच्यामुळे तुम्ही कधी ना कधी सक्सेस नक्कीच व्हाल याच्यामध्ये. जसं अक्षय म्हटलं का जिद्द ही ठेवायचीच आहे. म्हणजे कसं आहे का 1 वर्ष 2 वर्षात कुठलाच ब्रँड उभा राहत नाही, तसं त्याला टाईम लागतो. तुम्हाला मार्ग मिळणार, पण तसं कसं आहे का तुम्हाला त्याच्यावर त्या जिद्दीवर अडून राहायला लागेल. तसंच तुम्हाला आहे का ते तरुणांचं असं असतं का लवकरात लवकर आपल्याला एक स्टेजवर पोचायचं असतं, पण तसं नाही होत, ते हळू राहूनच जायला लागतं, स्लो अँड स्टेडी. त्याच्या हिशोबाने आम्ही सुद्धा चालत आलो आणि आमचं सुद्धा लोकांना हेच म्हणणं आहे का तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही चालत राहा तुमच्या जिद्दीवर, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. या अखंड मुलाखतीमध्ये एक प्रश्न माझ्या मनाला सारखा मनात पुन्हा पुन्हा येतो, तो असा आहे की पार्टनरशिप जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काही जणांची वर्षापुरती असते, काही जणांची 5 वर्षांपुरती असते, पण तुमची मात्र ही जी पार्टनरशिप आहे ती अनेक वर्षांपासून आहे. या मागची तुमच्यातली जी दोघांना एक करणारी गोष्ट आहे ती कुठली? उद्योजकांमध्ये ही गोष्ट फार महत्त्वाची असते की एक ट्रान्सपरन्सी लेवल असणं गरजेचं असतं. आता उद्या आम्ही काम करतो एका क्षेत्रामध्ये, तेव्हा मला काही नाही पडलं तर मी ह्याला सांगतो, अरे हे असं पटलं नाही, आपण असं करायचं का? तो बोलतो हां आपण असं करू शकतो. ह्याने काय होतं, एकमेकांवर ट्रस्ट बिल्ड होतो. त्यामुळे विश्वास असणं हे फार गरजेचं आहे, ट्रान्सपरन्सी असणं हे फार गरजेचं आहे. आम्ही एकमेकांना समजून एकमेकांना हे करून मग आम्ही त्याच्यापुढून मार्ग काढतो. आमची पार्टनरशिप तर आहे, पण आमच्याबरोबर आमची बॅकएंडला टीमसुद्धा आहे, म्हणजे जी आम्हाला सपोर्ट करते. ह्या फळाला झाडावरून काढण्यापासून ते आमच्यापर्यंत पोचवेपर्यंत किंवा त्याला प्रोसेसिंग करायपर्यंत ही एक टीम लागते, कारण दोघांचंच काम नाही, सर्वांचे हातभार आहेत. तसे आमची बॅकएंडला टीम आहे जी आम्हाला सपोर्ट करते. तसेच आमची फॅमिलीसुद्धा आहे जी आम्हाला सपोर्ट करते. आई बाबा आहेत जे आम्हाला ह्याच्यातून हेल्प आउट करतात आणि नेहमीच सपोर्ट करतात का ह्याच्यातून काही नवीन काय करता येईल का. म्हणजे विश्वास आणि पारदर्शकतेच्या बळावरती आज बोर्निल्स सोरसू आपला हा जो ब्रँड आहे तो उभा आहे. आणि ती यशस्विता रचणारे अर्थात नील आणि अक्षय. खरोखर नील अक्षय मुलाखत अतिशय सुंदर झाली, खूप प्रेरणा देणारी होती.
आणि या सगळ्या मुलाखतीमध्ये सगळ्यात आधी मला जे जाणवलं की या भारत देशात मी राहणारी आहे. मी रामफळ सीताफळ पाहिले, पण आत्तापर्यंत लक्ष्मण फळ मात्र कधी पाहिलं नव्हतं. त्याबद्दल ऐकलेलं होतं. आणि तसंच आपण पाहिलं तर आपल्या या फळाचा जो गुणधर्म आहे लक्ष्मण फळाचा, तो सुद्धा आपल्या शरीराची सुरक्षितता ठेवणारा आहे. आणि तो गुणधर्म ओळखून तुम्ही बोरनील सोरसूप हे अत्यंत स्तुत्य आणि एक आरोग्यदायी प्रोडक्ट आणि तो ब्रँड आपल्यासमोर सगळ्यांसमोर आणलेला आहे. बोरनील सोरसूपचा पुढचाही कार्यप्रवास जो आहे तो असा यशोन्नत व्हावा, अनेकांना आरोग्य बहाल करणारा व्हावा. तुम्हा दोघांचेही खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. थँक्यू. आता आपली भेट होणार आहे सक्सेसवाला षटकारच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. सक्सेस वाला षटकार, सक्सेस वाला षटकार.